नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आर्थिक प्रवास विथ आकाश या यूट्यूब चॅनलवर. तर सध्या तर आर्थिक साक्षरतेची आपल्या सर्वांना खूप गरज आहे. कारण की पैसा आपला कुठं जातो, कमवलेला पैसा जागेवर राहत नाही, खर्च केला जातो, अशा आपल्याला सगळ्यांना समस्या आहेत. तर आर्थिक साक्षरता आपल्या सगळ्यांना गरजेची आहे. सध्या तर मी तर हा चॅनल चालू केलाय, म्हणजे माझ्याकडून पण खूप अपव्यय होतो पैशाचा, इकडे तिकडे खर्च केला जातो. तर मी दोन तीन वेळा ट्राय केला पैसे जमवायचा. त्यातला एक दोन वेळा सफल पण झाला, दोन तीन वेळा फेल झाला, म्हणजे माझे पैसे इकडे तिकडे गेले. तर मी सध्या आपण ह्या आर्थिक बाबीबद्दल खूप चर्चा करणार आहोत. म्हणजे पुढे माझ्या डोक्यात आहेत कल्पना, पण सध्या सुरुवात तर आपण एका छोट्या गोष्टीपासून करत आहे. तर सध्या महिना चालू आहे एप्रिल महिना. तर मी काय करणार आहे, या महिन्यात आपल्या एप्रिल महिन्यात 30 दिवस असतात, 1 ते 30 पर्यंत मी इथं मेन्शन केलेलं आहे. तर तारीख आपली 1 तारीख असेल तर 1 तारखेला आपण 10 रुपये, 2 तारखेला 20 रुपये, 3 तारखेला 30 रुपये आणि 4 तारखेला 40 रुपये असे मी या गल्ल्यात टाकणार आहे. ही आपली पिग बँक आहे, आपण याला गल्ला म्हणून. असे मी 30 तारखेपर्यंत पैसे मी रोज यामध्ये टाकणार आहे. 1 तारखेला 10 रुपये, 2 तारखेला 20 रुपये, असे 10 तारखेला 100 रुपये, 15 तारखेला 150 रुपये, असं जे तारीख आहे त्यासमोर शून्य लावून तेवढे पैसे मी या गल्ल्यामध्ये टाकणार आहे. तर सध्या तरी माझा हा सुरुवातीचा प्लॅन तर असा आहे की मी हा गल्ला मेंटेन करीन महिनाभर तरी. तर या महिन्याच्या शेवट किती पैसे जमतील ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. यासाठी मला फक्त डिसिप्लिन राहायचं आहे. मला एक सुद्धा दिवस मिस करायचा नाही आणि मला दिवसागणित लगभग मी सकाळीच टाकणार आहे पैशात, म्हणजे दिवसाचं माझं शेड्यूल पुढचं मी मेंटेन करेन. तर हा लाल गल्ला तुम्हाला इथं दिसत असेल. हा लाल गल्ला म्हणजे मला वाटतं हा 2-3 महिन्यापासून मी मेंटेन करतोय. ह्यात फक्त इथं दिसत आहे तुम्हाला चिल्लर लिहिलेलं आहे. यात 1, 2, 5, 10 जेवढे डॉलर असतील ते मी जमतो. तर याचा आवाज ऐकू शकता तुम्ही. तर 2-3 महिन्यात एवढा पैसा जमा झालेला आहे. आणि माझ्या मित्रांनी सांगितलंय की तू किती जमा करू शकतोस. तर एकाने सांगितले 3,500, एकाने सांगितले 2,500, एकाने सांगितले 1,800 रुपये असं सांगितलं, म्हणजे असंच फनी वे मध्ये. तर किती जमा होतील याची मला पण आयडिया नाही, पण जेवढे जमा होतील ना ते माझ्या कल्पनेपेक्षा जास्त असावे असं माझी अपेक्षा आहे. तर हा गल्ला जेव्हा भरेल, ह्याला अजून मला वाटतंय या स्पीडनं चालत राहिलो तर 1-1.5 वर्ष लागेल, तरी पण मी ट्राय करेन की बाबा लवकरात लवकर भरेल. तर हा गल्ला भरला मी माझ्या लहान भावासाठी काहीतरी गोष्ट घेणार आहे, भेटवस्तू. फक्त लवकरात लवकर भरावा बस. तर आपण येऊया आपल्या पिवळ्या गल्ल्याकडे. तर आज तारीख आहे 1 एप्रिल 2025. आज आहे 1 तारीख. तर सुरुवातीला मी फक्त तारीख दाखवीन आणि 1 तारीख आणि 1 तारखेचा आपल्याला भरायचे 10 रुपये. तरी 10 रुपयाची नोट आज मी गल्ल्यामध्ये टाकत आहे. चला, आजचा टास्क पूर्ण झाला आणि 1 तारखेवर अशी काट मारायची, म्हणजे 1 तारखेचं आपलं काम झालेलं आहे. म्हणजे प्रोडक्टिव्हनेस सुद्धा माझा यामध्ये दिसत आहे. तर असंच मी ह्या महिन्यासाठी पिगी बँक चॅलेंज घेतोय, आपला गल्ला चॅलेंज घेतोय की 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत मी जेवढे ठरवली अमाऊंट, म्हणजे तारखेनुसार इंटू 10 करून ती मी अमाऊंट यामध्ये टाकणार आहे. तर यामध्ये फक्त मला स्वतः डिसिप्लिन राहायचं आहे. आणि या बाबतीत मी विचार केलाय की रोज मी छोटासा एक व्हिडिओ पण बनवून टाकणार आहे शॉर्ट्स फॉर्मॅटमध्ये. तर ते पण आपण करू. तर चला, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, आभारी आहे. भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.